नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड. आज प्रथम वर्ष कला या वर्गातील मराठीचा जो विषय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिलेला आहे त्या विषयावर पुढचं विवेचन करणार आहे. मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य. मागच्या लेक्चरमध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेचं स्वरूप नेमकं काय असतं ते बघितलेलं आहे. तर या तासिकेमध्ये आपल्याला कथेचे घटक कोणते आहेत ते बघायचे आहेत. आता घटक म्हणजे नेमकं काय, तर कुठलीही वस्तू असेल, कुठलीही गोष्ट असेल तर ती एकाएकी एकसंध बनत नाही, तर ती असंख्य घटकांची मिळून बनत असते. म्हणजे एखादं यंत्र असेल, एखादी वस्तू असेल तर ती काही घटक मिळून ती पूर्ण होत असते. उदाहरणार्थ म्हणून आपण मोटरसायकल, तुमच्यापैकी बरीचशी मुलं मोटरसायकल वापरतात, सायकल वापरतात. तर मोटरसायकल नावाची जी गोष्ट आहे तर ती काय काय घटक मिळून बनते, तर जसं उदाहरणार्थ टायर असेल, हँडल असेल, पेट्रोलची टाकी असेल, बसण्यासाठी सीट असेल, चैन असेल, मधली जी काही वेगवेगळी मशीनं आहेत तर ते मशीन असतील, या सगळ्यांची एकत्र संघटना म्हणजे मोटरसायकल असं आपण म्हणतो. तसं सायकलीचं पण आहे. तसंच या कथेचं सुद्धा आहे. कथा म्हणजे सगळ्या अशा वेगवेगळ्या घटकांची मिळून एक बनलेली असते ना. तर मग हे घटक नेमके कोणते आहेत की ज्या घटकांची एकसंघ संघटना म्हणजे कथा होते. तर पहिला मुद्दा हा आहे की कथा या शब्दातच कथानक नावाचं पहिलं घटक दडलेलं आहे. म्हणून कथानक हा कथेचा सगळ्यात मुख्य घटक आहे. जर कथानक नसेल तर कथा पूर्ण होऊ शकणार नाही. तर या कथेमध्ये नेमकं काय असतं, तर कथेमध्ये कल्पित आणि वास्तव असं विश्व निर्माण करण्याची क्षमता असते. कल्पित आणि वास्तव. कल्पित म्हणजे काय, तर कल्पना केलेलं, आणि वास्तव म्हणजे जे प्रत्यक्ष आपण बघितलेलं आहे, आपल्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. बरं, हे जे विश्व आहे हे विश्व निर्माण करण्याची क्षमता, वास्तव आणि कल्पित विश्व निर्माण करण्याची क्षमता या कथानकामध्ये असते. आणि हे विश्व ज्या पद्धतीनं, ज्या विशिष्ट पद्धतीनं कथन केलं जातं त्या पद्धतीला आपण कथानक असं म्हणू शकतो. बघा, कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा ऐकता तर त्या गोष्टीमध्ये घटना आणि प्रसंग यांचं एक कालक्रम असतो, क्रम असतो, आणि ती कालानुक्रमानेच सांगितलेली असते. तर कथेतील जे घटना प्रसंग असतात हे कालानुक्रमाबरोबर व कार्यकारण भावाने घटना प्रसंगांची एकमेकांमध्ये गुंफण झालेली असते, परस्परांमध्ये गुंफलेले असतात. म्हणून कालानुक्रम आणि कार्यकारण भावाने घटना प्रसंगांची केलेली गुंफण म्हणजे कथानक होय असं आपल्याला सांगता येईल. आता कादंबरीच्या तुलनेमध्ये कथेच्या कथानकाचा आवाका जरी छोटा असला आणि तो आवाका छोटा असला म्हणून कादंबरीतल्या कथानकाचं महत्त्व जास्त आणि कथेतल्या कथानकाचं महत्त्व कमी असं होत नाही. तर कथानक हे कादंबरीमध्येही तितकंच महत्त्वाचं असतं आणि कथेमध्ये सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण त्याच्याशिवाय कथाही घडत नाही, त्याच्याशिवाय कादंबरीही त्या ठिकाणी पुढे सरकू शकत नाही. तर कथेतील जे घटना असतात, कुठलीही घटना असू द्या, प्रसंग असतात, तर ते प्रसंग आणि घटना या कालानुक्रमे घडलेले असतात. उदाहरणार्थ की एखाद्या माणसाचं चरित्र सांगत असताना जन्म आधी, त्याच्यानंतर त्याचं लहानपण, बालपण, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण, तरुणपण, लग्न आणि म्हातारपण, तर या घटना ज्या काही आहेत याचा कालानुक्रम ठरलेला आहे. तर त्या कालानुक्रमानुसार जी गुंफण केलेली असते एकमेकांमध्ये, तर त्याला आपण कथानक असं संबोधू शकतो. कथानकातील जे विषय असतात, कथानकातील विषय, आशय, मूल्यविचार, समाजभान या गोष्टींनाही अत्यंत महत्त्व असतं. परंतु या सगळ्यांपेक्षाही तो घटना आणि प्रसंगांचा
कालानुक्रमे गुंफण केलेली असते ना, त्याला महत्त्व असतं. मग त्याच्यानंतर उपगोष्टी आहेत, ते विषय, आशय, मूल्य, विचार, समाजभान, हे या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे कथेचा, तर त्या घटकाचं नाव आहे व्यक्तिचित्रण. आता व्यक्तिचित्रण, व्यक्तीचं चित्रण या अर्थानं व्यक्तिचित्रण या शब्दाची निर्मिती झालेली आहे. प्रत्यक्षातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा या कथानकामध्ये आपल्याला बघायला मिळते, कथेमध्ये बघायला मिळते. शब्दरूप प्रतिमा. प्रतिमा या शब्दाचा अर्थ काय? प्रतिमा म्हणजे इमेज किंवा प्रतिबिंब असं आपल्याला म्हणता येईल. आपण आरशामध्ये पाहतो, जेव्हा आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला आरशामध्ये दिसतं. पण हे प्रतिबिंब जेव्हा तुम्हाला शब्दांमधून सांगावं लागतं, तेव्हा काय करावं लागतं? तर तुम्हाला त्याच प्रतिमेला शब्दरूप द्यावं लागतं. म्हणजे काही शब्दांची रचना अशा पद्धतीने केली जाते की आपल्या मनचक्षुसमोर त्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व उभं राहतं. उदाहरणार्थ, आपल्याला या समकालीन कथा या अभ्यास पुस्तकामध्ये बाजा नावाची एक कथा अभ्यासक्रमाला आहे. तर या बाजाचं चित्रण कसं केलेलं आहे, व्यक्तिचित्रण कसं केलेलं आहे उषा किरण आत्राम यांनी? तर काय, तर तो काळा ठिक्क होता, अंगावर कपडे नव्हते, त्याचं पोट खपाटीला गेलेलं होतं, डोळे खोल गेलेले होते, डोक्यावरची केस बांबूसारखी ताट झालेली होती, जबडा बाहेर आलेला होता, दातं बाहेर दिसत होती. हे सगळं वर्णन वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर, मनचक्षुसमोर एक बाजाचं चित्र उभं राहतं. तर अशी असंख्य व्यक्तिचित्रणं जी काही आहेत, ती असंख्य व्यक्तिचित्रणं कथेमध्ये येत असतात. असंख्य मी म्हणणार नाही, त्याचं कारण असं आहे की कमीत कमी पात्र हा शब्द आपण आधीच वापरलेला आहे. परंतु ही एकाच कथेमध्ये सांगत नाही, तर मराठीमध्ये लिहिली गेलेली जेवढ्या कथा आहेत, त्या तेवढ्या कथांमधले जर व्यक्तिचित्रणं आपण शोधून काढली तर ती किती असावेत याचा अंदाज आपल्याला येणार नाही. म्हणून असंख्य असा शब्द वापरलेला आहे. तर प्रत्यक्षातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा कथेमध्ये असते. या प्रतिमेलाच, या व्यक्तिचित्रणालाच आपण पात्र असं संबोधतो. ही पात्रे अगदी प्रत्यक्षातील माणसांप्रमाणे असतात. आपण कुठेतरी अशा स्वभावाचा, असं रंगरूप असणारा माणूस बघितलेला असतो आणि तोच माणूस आपल्या मनचक्षुसमोर येतो. कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी या पात्रांची योजना केली जाते आणि मग निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले जाते. अशा व्यक्तिचित्रणातून कथेमध्ये पात्र जिवंत करणे हे महत्त्वाचे ठरत असते. म्हणून व्यक्तिचित्रण किंवा पात्र हे कथेतला दुसरा महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वातावरण निर्मिती. वातावरण हे कथेचं तिसरं महत्त्वाचं घटक आहे. कारण वातावरण निर्मितीशिवाय कथा तुम्हाला पुढे सरकवताच येत नाही. कथेच्या संरचनेचा एक भाग आहे वातावरण निर्मिती. कथानक हे स्थलकालाच्या अवकाशामध्ये घडत असते, हे आपण मागे बघितलेलंच आहे. परंतु हे अवकाश वास्तव आणि कल्पित असतं आणि या अवकाशाच्याच पात्रभूमीवर पात्र, घटना आणि प्रसंग त्या ठिकाणी घडत जातात. चित्रकार जसा चित्र काढण्यासाठी कागद या पार्श्वभूमीचा वापर करतो, तसा निवेदक किंवा कथाकार हा कथेमध्ये निवेदन आणि वर्णनातून स्थलकालाचा अवकाश निर्माण करत असतो. त्यामुळे कथेमध्ये फार वर्षापूर्वीचा काळ होता, एक होता राजा, एक होती राणी, अशा निवेदनातून भूतकाळाचे वातावरण तयार होऊ लागते. किंवा एखाद्या रणसंग्रामामध्ये त्याचं वर्णन करत असताना तलवारांचा खणखणाट येऊ लागला असं म्हटलं की ऐतिहासिक वातावरण त्या ठिकाणी तयार होऊ लागतं. म्हणजे जी घटना सांगायची आहे, जो प्रसंग सांगायचा आहे, त्याला अनुरूप अशी वातावरण निर्मिती करावी लागते, ज्यामुळे वाचकांवर तो चांगला प्रभाव त्या ठिकाणी निर्माण होतो. याच्यामध्ये वातावरण निर्मितीशिवाय, अर्थात तो संरचनेचा भाग आहे कथेचा, परंतु वातावरण निर्मितीशिवाय कथा पुढे सरकत नाही. म्हणून तोही एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर कथेचा महत्त्वाचा आणि चौथा घटक आहे तो म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन. कारण कुठलाही लेखक कुठल्या समाजामध्ये जन्माला आलेला आहे, कुठल्या संस्कार त्याच्यावर झालेले आहेत, तर
कुठल्या भौगोलिक क्षेत्राचा भाषिक संस्कार त्याच्यावर झालेला आहे, त्याच्यावर त्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठरत असतो. तर लेखकाचा दृष्टिकोन जसा असतो तशी कथा निर्माण होत असते. बाबूराव बागुल हे श्रीवादी कविता लिहू शकत नाही, गौरी देशपांडे या दलित कथा लिहू शकत नाही, किंवा उषा किरण आत्राम या महानगरीय कथा लिहू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा दृष्टिकोन त्या ज्या सामाजिक व्यवस्थेतून पुढे आलेले आहेत, ज्या विचारव्यूहातून पुढे आलेले आहेत, त्याचाच संस्कार त्यांच्या मनावर झालेला असतो, दृष्टिकोनावर झालेला असतो. म्हणून उषा किरण आत्राम या आदिवासी कथा लिहितात, म्हणून बाबूराव बागुल हे दलित कथा लिहितात, आणि गौरी देशपांडे या श्रीवादी कविता लिहितात. त्यांचा दृष्टिकोन ठरलेला आहे. कथेतील घटनांमागे जी काही पात्र असतात त्या पात्रांचे विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात, आणि या घटनांमागे लेखकाची जीवनसरणी व मूल्यप्रणाली उभी असते. कथेतील शब्दार्थमय कहाणी निवेदक पात्रांतून उलगडून सांगत असतो. या निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी असते, आणि ती जीवनदृष्टी म्हणजेच लेखकाची जीवनदृष्टी असते. या जीवनदृष्टी व कथा हेतूमागे लेखकाची केवळ एकच एक भूमिका नसते, तर एक व्यापक जीवनाची भूमिका असते. लेखक हा कलावंत असल्यामुळे जीवनात घडणाऱ्या घटना प्रसंगाचा त्याच्या मनावर खोल अशा प्रकारचा परिणाम होत असतो, आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये काही प्रतिक्रिया निर्माण होतात. या प्रतिक्रियांना नैतिकतेचा आधार असतो. यातून लेखकाचा विशिष्ट दृष्टिकोन त्या ठिकाणी दिसून येतो. कथानकामध्ये विशिष्ट घटना प्रसंगाची निवड करून त्यांची विशिष्ट दृष्टिकोनातून जुळणी करून लेखक कथेला कलात्मकता आणि कथनात्मकता प्राप्त करून देत असतो. म्हणून कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती आणि लेखकाचा दृष्टिकोन हे 4 घटक कथेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर आणखी 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे निवेदन, आणि सगळ्यात शेवटचं आहे भाषा. कारण भाषेशिवाय निवेदन शक्य नाही, आणि निवेदन करायचं असेल तर भाषेशिवाय ते शक्य नाही. म्हणून निवेदन आणि भाषा या एकमेकाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा घटक आहेत असं म्हटलं तरी चालेल. निवेदन, कथन असंही आपण त्याला म्हणू शकतो. एकमेकांचे पर्यायी वाचक अशा प्रकारचे ते शब्द आहेत. कथा सांगणारा कुणीतरी असावा लागतो, त्याच्याशिवाय कथा कोण सांगणार आहे? त्याला आपण निवेदक म्हणतो. तर हा निवेदक जे सांगतो ते कथन किंवा निवेदन असं आपल्याला म्हणता येईल. कथन निवेदनामागे लेखकाचा देखील एक कला हेतू असतो, मूल्यभाव असतो. निवेदकाच्या निवेदनातून हा संपूर्ण कथानक त्या ठिकाणी साकार होत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की इथं सांगणं आणि कथन करणं किंवा निवेदन करणं याच्यामध्ये काही साम्य भेद आहे. कथन निवेदनामागे लेखकाचा कला हेतू असतो, मूल्यभाव असतो, आणि त्याच्यातूनच कथानक त्या ठिकाणी साकार होत असते. त्याच्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे भाषा, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बरं. कारण भाषा, कथेची संहिता भाषेतूनच उलगडत असते. भाषा नसेल तर कसं काय, कोणत्या भाषेतून कसं तुम्हाला कथानक सांगता येईल, कशी कथेची रचना करता येते? तर या कथेमध्ये भाषा 2 प्रकारे 2 स्तरावर काम करत असते. लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते, तसंच ती कथेमध्ये सौंदर्य निर्माण करण्याचं कामसुद्धा करते. म्हणजे एकीकडे आशयही वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे, आणि दुसरीकडे त्या कथेमध्ये सौंदर्यसुद्धा निर्माण करायचं आहे. तर भाषे हे दोन्ही काम करते. एकीकडे ती लेखकाच्या मनातील भाव जे काही आहेत, आशय जो काही तो वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवते, आणि दुसरी गोष्ट करते ती म्हणजे भाषेमध्ये सौंदर्य निर्माण करते, कथेमध्ये सौंदर्य निर्माण करते. म्हणून कथेतील निवेदन, वर्णन, संवाद यासाठी भाषेची अत्यंत अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि प्रवाहीपणे योजना केली जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एकूण कथेमध्ये असणारी जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांमध्ये भाषा हे अग्रस्थानी आहे. तर अशा प्रकारे कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण, लेखकाचा दृष्टिकोन, निवेदन आणि भाषा असे 6 घटक मिळून कथाची संघटना त्या ठिकाणी तयार होते. तर हे 6 घटक तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. पुढच्या तासाला आपण कथेचे प्रकार कोणते आहेत ते बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.